नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईल वरती आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड कसं करायचं. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला लवकरात लवकर देत राहील. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर सर्च या ऑप्शनमध्ये आयुष्यमान ॲप असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आयुष्यमान ॲप दिसेल. हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे मला ओपन असं दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲपचा असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर लॉग इन ॲज बेनिफिशरी आणि ऑपरेटर, तर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी याला सिलेक्ट करायचं आहे. बेनिफिशरी सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर कॅप्चा, तर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर समोर आपल्याला व्हेरीफाय असं ऑप्शन दिसत आहे. तर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे. OTP एंटर करून घ्यायचा आहे आपल्याला. OTP एंटर केल्याच्या नंतर कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाईप केल्याच्या नंतर खाली आपल्याला लॉग इन बटन दिसत आहे, तर या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर सर्च फॉर बेनिफिशरी असा इंटरफेस ओपन झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्कीममध्ये आपल्याला PMJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2 नंबरची स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्कीम सिलेक्ट केल्याच्या नंतर स्टेट म्हणजे आपला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सबस्कीममध्ये आपल्याला सगळ्यात खालती PMJAY MGPAY, तर ही स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे. स्कीम सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला सर्च बायमध्ये आपल्याला आधार नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर आधार नंबर, तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपले जे फॅमिली मेंबर आहेत आयुष्यमान भारत योजनेमध्ये, ते सर्वांचे नाव येथे दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे अप्रुव्हल दिसत आहेत म्हणजे डाउनलोड कार्ड, ज्या नावासमोर डाउनलोड कार्ड आणि ग्रीनमध्ये दिसत आहे तेच कार्ड या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. अन्यथा आपल्याला वरती डू KYC दिसत आहे, तर ही KYC आपल्याला ग्राहक सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन पूर्ण करून घ्यायची आहे. तरच आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येणार आहे. अन्यथा मोबाईलवरती आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करता येणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला जी KYC प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे त्यांचा आपल्याला डाउनलोड ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेला आहे. ज्या फॅमिली मेंबरचं कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या नावाच्या समोर आपल्याला डाउनलोड ऑप्शन दिसत आहे. तर डाउनलोड कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर ऑथेंटिकेशनमध्ये आपण आधार OTP किंवा फेस ऑथेंटिकेशन या दोन्ही पर्यायापैकी एक सिलेक्ट करून घ्या. तर या ठिकाणी मी आधार OTP सिलेक्ट करून घेत आहे. आधार OTP सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला आधार नंबर दिसत आहे. आधार नंबरच्या समोर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर कंजेंट फॉर्म ओपन झालेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर यस आय एम ॲक्सेप्ट या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर ज्या फॅमिली मेंबरचा कार्ड डाउनलोड करायचा आहे त्या फॅमिली मेंबरच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला पहिल्या कॉलममध्ये एंटर करून घ्यायचा आहे.
त्यानंतर बेनिफिशरी मोबाईल OTP. आपण लॉग इन करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती पण एक OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला 2 नंबरच्या कॉलम मध्ये एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक पुढची प्रोसेस ओपन होईल. तर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्याच्या नंतर आपल्या समोर फॅमिली मेंबरचे नाव दिसत आहेत. त्यामध्ये आपल्याला ज्या फॅमिली मेंबरचं कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या फॅमिली मेंबरच्या नावासमोर एक बाण दिसत आहे. त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आयुष्यमान भारत कार्ड दिसत आहे. तर खाली आपल्याला डाउनलोड, प्रिंट, शेअर, तर डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आयुष्यमान कार्ड डाउनलोड सक्सेसफुली, ओके. तर या ठिकाणी आपलं आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकतात. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. धन्यवाद.